आज सर्वप्रथम आमचे नेते आमदार आशुतोषदादा काळे यांच्या सूचनेनुसार आज जी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे या निमित्त सर्व पत्रकार बंधूंचे मी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने स्वागत करतो। त्यात इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, प्रिंटेड मीडिया असेल, यांनी आजपर्यंत आम्हाला जे काही सहकार्य केलं आणि यापुढेही करत राहावं। आजचं मीटिंग घेण्याचा उद्देश असा आहे की आज कोपरगाव नगरपालिकेची जनरल मीटिंग आहे। त्या जनरल मीटिंगमध्ये जाण्या अगोदर गेल्या 2-4 दिवसापूर्वी निवारा या भागात काही कार्यक्रमानिमित्त आमचे कार्यकर्ते गेले असताना आमचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब आढाव यांच्यावर काही भयाट हल्ला झाला। या हल्ल्यामध्ये सगळे गुंड, मवाली, वाळूवाले, वाळू तस्कर हे लोक समोरच्या विरोधी पार्टीने गोळा करून आमच्या ज्येष्ठ नेते जे बाळासाहेब आढाव आहे यांच्यावर जे हल्ला करण्यात आला त्याचा मी प्रथम जाहीर निषेध करतो। त्यांची जे काम करण्याची पद्धत आहे, आयत्यापीठावरून रेषा ओढायचे काम जे चालू आहे, आज कोपरगाव शहर नाही पूर्ण तालुका बघत आहे की आमदार आशुतोषदादा काळे यांनी अनेक वर्षांपासून जे निधी आणलेला आहे त्या निधीचा ज्या ठिकाणी आम्ही उद्घाटनासाठी जाऊ राहिलो त्या ठिकाणी ते अडथळे आणतात, काहीतरी दहशत निर्माण करू राहिले, दादागिरी निर्माण करू राहिले। तर त्यांनी जे हे हल्ला केला त्या हल्ल्याचा निषेध म्हणून मी राष्ट्रवादीचे आमचे सर्व नगरसेवक, आमचे सर्व राष्ट्रवादीचे पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते यांच्या वतीने जाहीर निषेध करतो। गेल्या काही दिवसापूर्वी कोपरगाव शहरामध्ये प्रसार माध्यमातून असेल किंवा शहरातल्या जनतेतून चर्चेमध्ये अशा काही गोष्टी चुकीच्या पसरवल्या गेल्या की आमदार आशुतोषदादा काळे यांनी 5 नंबर तळं थांबवण्याचं सांगितलं आहे, पण तशी वस्तुस्थिती नाही आहे। आमदार आशुतोष ज्या माणसांनी या कोपरगाव शहरामध्ये पूर्वी 20-20, 25-25 दिवसाआड पाणी यायचं, पण या कोपरगाव शहरातील जनतेची समस्या सोडवण्यासाठी भरपूर निधी उपलब्ध केला, शासनाकडे त्या गोष्टीचा पाठपुरावा केला। तो माणूस असं पत्र देऊ शकतो का? हा एक महत्त्वाचा विषय राहिला। विषय आशुतोषदादांचं पत्र, आशुतोषदादांनी असं पत्र दिलंय तिथं 31 ऑक्टोबर 2025 की 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर या तळ्याचं जे काम चालू होतं तर दादांनी त्यांना फक्त एकच सांगितलं की 3 आणि 4 नंबरचं तळ जे काम आहे बा ते दुरुस्तीचं काम न करता त्या ठिकाणी खोलीकरण करण्यात यावं आणि 5 नंबरच्या धर्तीवर त्या ठिकाणी कॉन्क्रिटीकरण करण्यात यावं असं आमदार साहेबांनी त्या ठिकाणी पत्र दिलेले। पण या कोपरगाव शहरामध्ये चर्चा उलटी चालू झाली होती। आम्ही म्हटलं बघा काय चाललं काय नाही, पण आज तुम्ही आलेले तर तुम्हाला तेच सांगतो का हे पत्र आहे या ठिकाणी दुरुस्तीसाठी 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबरचं काम चालू होतं, तर दादांनी सांगितलं दुरुस्ती नका करू, 3 आणि 4 नंबरचं तळ जे ते तळ खोदून 5 नंबरच्या धर्तीवर त्याचं पूर्ण कॉन्क्रिटीकरण करण्यात यावं यासाठी आमदार आशुतोषदादांनी नगरपालिकेला पत्र दिलं आणि त्याच्या निधीसाठी आमदार साहेब प्रयत्न करताय। हे पत्र आहे त्याचं, त्यांना देऊन टाकायचं। हे पत्र आहे। एक विचारू का? बोला। 58 कोटी रुपये का 57 कोटी रुपयांनी देखील वळावला म्हणून पालखे करता तो इकडं हां हा उद्या ना राजू, हा विषय उद्या राजकारण आहे कोपरगाव शहरामध्ये चालू आहे। आमचं म्हणणं तुमच्या माध्यमातून त्यांना आमचं आव्हान आहे की तुम्ही कोपरगाव शहरामध्ये नगराध्यक्ष म्हणून तुमचे आता झालेले तर तुम्ही शासनाकडे त्याचा पाठपुरावा करा। आमदार साहेबांनी 1 रुपया आणला तर तुम्ही 2 रुपये आणायचा प्रयत्न करा। त्या पद्धतीचं राजकारण आहे कोपरगाव शहराला अपेक्षित आहे। बा कामामध्ये वाढ दिसली पाहिजे, पण आमदार साहेबांचाच निधी आहे त्याचंच उद्घाटन करायचं आणि वरतून त्यांच्याच कार्यकर्त्यांना दमबाज्या करायच्या, त्यांच्याच कार्यकर्त्यांना गच्च्या द्यायच्या, त्यांना दमदाट्या करायच्या आणि आपणच स्वतःहून सांगायचं का स्वामी समर्थ केंद्र आहे तर अजिबात काही करू नका। स्वामी समर्थ केंद्र आहे तर तुमच्याच माजी उपनगराध्यक्षांनी आमच्या ज्येष्ठ माणसाला धक्काबुक्की केली, तुम्हाला त्यांना सांगता येत नव्हतं का हे असं करू नको स्वामींचं आहे म्हणून? पण एक बोलायचं एक आणि करायचं एक अशा पद्धतीचं राजकारण कोपरगाव शहरामध्ये चालू आहे। 28 कामांना विरोध करणारे माणसं
तळ्याला विरोध करणारे माणसं कोर्टात जाऊन घेणारे 28 कामांचा स्टे घेणारे लोक, असे लोक या कोपरगाव शहराच्या नगरपालिकेमध्ये सत्तेमध्ये बसलेले असताना यांच्याकडून आपण काय अपेक्षा राहणार? सुभाषनगरमध्ये स्वामी समर्थ मंदिराच्या ठिकाणी भूमिपूजनाचा कार्यक्रम होता. त्या ठिकाणी मंदिराच्या ठिकाणी राष्ट्रवादी पार्टीचे सगळे नगरसेवक आम्ही तिथं जाऊन थांबलेले होते मागच्या बाजूला, आणि कोल्हे पार्टीचा भूमिपूजनाचा कार्यक्रम चालू होता. त्या ठिकाणी सगळे नगरसेवक राष्ट्रवादीचे बाजूला थांबलेले असताना हरिभाऊ गिरमे यांनी 3-4 वेळेस मला आवाज दिला आणि विनाकारण आतमध्ये बोलवलं. आत गेल्यावर मी त्यांना काही प्रश्न विचारले, त्याचा त्यांना राग आला आणि विवेक कोल्हे आणि त्यांचे काही नगरसेवक यांनी माझ्यावर धक्काबुक्की आणि शिवीगाळ केली. त्यानं ती जी जागा आहे सुभाषनगरची जागा, ही आमची वडिलोपार्जित जागा आहे. ती जागा आम्ही स्वामी समर्थ केंद्राला दिलेली आहे. अजूनही जागा आहे ती आम्ही देऊ शकतो त्यांना. ती कोणत्याही प्रकारची आम्ही त्यांच्याकडून मागणी केलेली नव्हती, काय कोणत्याही प्रकारची. आणि बाळासाहेब, एकूण जागा पण केंद्राला जागा किती दिलेली आहे? ह्या एकूण जागा ती 56 गुंठे, 15 एकरापैकी ती जी 10% जागा आहे ती ओपन स्पेस आहे. त्यातली जागा आम्ही दिलेली त्यांना केंद्रासाठी, पण नगरपालिकेने किती दिलेली त्याचं काय ते ठराव आम्हाला माहीत नाही. हां, आम्ही दिलेली नाही जागा, ती जी आहे ती नगरपालिकेने दिलेली जागा आहे. 15 गुंठाचा ओपन स्पेस होता. नाही 15 गुंठे नाही, 15 एकरापैकी 10% जी आहे त्याची ती 56 गुंठे जागा आहे. 56 गुंठे जागा आहे. ज्यावेळेस भूमिपूजन त्या जागेवर भूमिपूजन होणार होतं त्याची आधी कल्पना दिली नव्हती कुणी मला काही हरकती वगैरे घेतल्या होत्या नव्हत्या नगरपालिकेने? नाही, आम्ही नगरपालिकेकडे अर्ज केलेला होता, किती जागा दिलेली त्यांना, ती पत्रव्यवहार केलेला आहे. त्याविषयी तुमच्यावर जो हल्ला आला त्याचा काही गुन्हा दाखल केला की तुम्ही? नाही केलं. आता मला एक सांगा, आपलं जागेवर ऑब्जेक्शन आहे, मंदिरावर ऑब्जेक्शन आहे का त्या उद्घाटन ज्यांनी केलं त्यांच्यावर ऑब्जेक्शन आहे? नेमकं आज कशावर ऑब्जेक्शन? आमचं उद्घाटनावर ऑब्जेक्शन होतं. म्हणजे करणाऱ्यावर आहे का उद्घाटन केलं? नाही करणाऱ्यांवर नाही उद्घाटन. आम्ही पण गेलेलो होतो ना त्या ठिकाणी उद्घाटनाला, पण आम्ही पण करणार होतो, आम्ही बाजूला थांबलेलो होतो. उद्घाटन विरोध आहे. जे केंद्र प्रमुख आहे त्यांचं देखील म्हणणं आहे का केंद्राच्या वतीने याआधी देखील भूमिपूजन केलेलं होतं त्या कामावर? नाही सांगता, भूमिपूजन कोणी केलं होतं ते नाही माहिती आम्हाला. 22/4/2026 रोजीच्या सर्वसाधारण बैठक सभेचे आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटातील सर्व नगरसेवकांचा बहिष्कारबाबत माननीय महोदय, आपले कोपरगाव नगर शहरात दिनांक 19/4/2026 रोजी प्रभाग क्रमांक 3 मधील विकास कामांचे भूमिपूजनाच्या वेळेस स्वतः नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, गटनेते व भाजप व मित्र पक्षाचे नगरसेवकांच्या उपस्थितीमध्ये आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी नगरसेवक श्री बाळासाहेबजी आढाव यांच्यावर हल्ला करण्यात आला. सदर घटनेचा आम्ही निषेध करतो. आम्ही आमच्या सर्वसाधारण सभेस बहिष्कार करून नगर परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, गटनेते यांचा निषेध व्यक्त करतो. आजच्या दिनांक 22/4/2026 रोजीच्या सर्वसाधारण सभेतील शहर विकासाचे असणारे विषयांना पाठिंबा आमचा नेहमी पाठिंबा राहील, परंतु शहरातील शांतता भंग करणारे विषयास आमचा पाठिंबा नाही राहणार. श्रेयवादासाठी वाद घालण्यापेक्षा विकास कामांना महत्त्व देणे गरजेचे आहे व शहराचा विकास करणे हे सर्व नगरसेवक व नगरपालिका प्रशासनाकडून जनतेच्या अपेक्षा पूर्ण आहेत. त्या कोणत्याही अपेक्षा आज तागायत पूर्ण होताना दिसत नाहीत. धन्यवाद. त्यामुळं आजच्या मिटीवर बहिष्कार टाकण्यात आलेला आहे. धन्यवाद. सर्व पत्रकार बांधवांचं मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने स्वागत करतो. 19 तारखेला अक्षय तृतीयेच्या दिवशी स्वामी समर्थ केंद्र या ठिकाणी भूमिपूजनाच्या ठिकाणी जो वाद उपस्थित झाला, आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय बाळासाहेब आढाव यांच्यावर या शहराचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष हे उपस्थित असताना देखील
काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी त्यांना शिवीगाळ केली आणि त्याच्या निषेधार्थ आम्ही या आजची जनरल बोर्डच्या मीटिंगवर आम्ही आज बहिष्कार टाकत आहोत. परंतु कोपरगाव शहराच्या विकासाच्या दृष्टीने माननीय आमदार आशुतोषदादा काळे यांनी नेहमी आम्हाला सकारात्मक अशी भूमिका घ्यायला लावलेली आहे आणि तीच भूमिका कोपरगाव शहराचा विकास व्हावा अशी आमची इच्छा आहे. परंतु असे जे या प्रकारचं जर कोपरगाव शहरामध्ये दहशतीचं आणि दादागिरीचं राजकारण होत असेल किंवा वातावरण होत असेल त्याचा आम्ही निषेध करतो. आणि आजचे जे जनरल बोर्डचे जे विषय आहे, आता आम्ही जरी नाही गेलो ते बहुमताच्या याच्यावरती पास करतीलच, परंतु शहर विकासाच्या दृष्टीने जे विषय आहेत त्यांना आमचं पाठिंबा राहील. परंतु जे अनपेक्षित विषय असतील का त्यांनी जरी ते मंजूर केले तर त्याला ते सर्वस्थिती जबाबदार राहतील. आपण सर्वजण या ठिकाणी आलात. मी आमदार आशुतोषदादा काळे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आपले सर्वांचे आभार मानतो आणि ही पत्रकार परिषद संपले असं मी जाहीर करतो.